महानगरपालिकेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात शांततेत पार पडली आहे। यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि भावी नगरसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या सर्व निवडणूक प्रक्रियेविषयी अधिक माहिती महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे। पाहूया। आज छत्रपती संभाजीनगर सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिकेचे आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक 2025चा प्रभाग रचनेची आरक्षण सोडत प्रभागाची जी आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनामध्ये आज सकाळी 11 वाजेपासून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृह युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये खूप शांततेने अत्यंत पारदर्शक पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेलं मार्गदर्शक तत्व आणि सूचनेप्रमाणे सर्वांच्या समोर पार पाडल्या। याचे थेट प्रक्षेपण MCN, ADN आणि तसेच आमची महानगरपालिकेच्या चॅनलवरही लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं होतं आणि सकाळी 11 वाजता या ठिकाणी एकूण 115 जागापैकी पहिलं नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 2 अतिरिक्त जागा जे सोडतीने सोडवायचं होतं त्या सोडतीने पहिला सोडवल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये यापूर्वीच की 22 जागा हा राखीव ठेवल्या होत्या। त्यामध्ये 29 प्रभागामध्ये 6, 10, 11, 12, 13, 14 व 16 असे 7 प्रभाग वगळून उर्वरित 22 प्रभाग हा अनुसूचित जातीसाठी राखीव होत्या। त्या 22 जागापैकी 11 महिलांच्या सोडतीने या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये शिकणारे लहान मुलांच्या हस्ते सर्वांच्या समोर आपण चिठ्ठ्या काढून 11 महिलांसाठी राखीव करण्यात आला आणि त्यानंतर अनुसूचित जमातीमध्ये 2 सीट आरक्षित झाल्या। त्यापैकी 2 सीटपैकी 1 महिलासाठी काढायच्या होत्या, ते सोडतीने त्या ठिकाणी काढल्या गेल्या आणि नंतर चौथा जे आहे जे नेमून द्यायची पद्धत होती की ज्यामध्ये ज्या ठिकाणी अनुसूचित जाती सर्वसाधारण आहे त्या ठिकाणी एक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव महिलांसाठी राखीव ठेवायचा। ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आहे त्यापैकी फक्त एकच जर जागा महिलांसाठी जरी राखीव झाल्या त्याही नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठेवायच्या होत्या। अशा पद्धतीने 14 जागा आम्ही नेमून देण्यात आल्या आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर 17 नोव्हेंबर रोजी आपण एक प्रारूप प्रसिद्धी आपण करू आणि 17 नोव्हेंबर नंतर आपल्याला आक्षेप घेण्यासाठी ते वेळ देण्यात येणार आहे आणि त्या वेळमध्ये आपण जे काही हरकती व सूचना आपल्याला करायचे आहे त्यामध्ये सूचना करू शकतात आणि शेवटी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार 24 नोव्हेंबर 2025 जे सोमवारी आहे ते आपण अंतिम प्रभाग म्हणजे राखीव असलेल्या जागा महिलांसाठी आणि नागरिकांच्या मागास प्रवर्ग अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण अशा पद्धतीने एकूण 115 जागासाठी आपण अंतिम आरक्षण या ठिकाणी 24 नोव्हेंबर रोजी पब्लिश केलं जाणार आहे। सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होऊन जवळपास दीड वाजता आपण हा पूर्ण करण्यात आला आणि 2.5 तासामध्ये आपण यासाठी एकूण 31 जागा त्या ठिकाणी होते। त्या 31 पैकी 16 आपण महिलांसाठी राखीव ठेवायचे होते। 14 नेमून देण्यात आल्यानंतर 2 महिलांसाठी सोडतीने त्या ठिकाणी काढायचं होतं। त्या शेवटच्या सोडतीने 2 प्रभागमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण 15 प्रभागातून 2 चिठ्ठ्या त्या ठिकाणी सोडतीने काढून नागरिकांच्या मागास प्रवर्ग 16 सीट्स महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला। शेवटी अनुसूचित जातीसाठी 11 महिला, अनुसूचित जमातीमध्ये 1 महिला, OBCमध्ये 16 महिला असे एकूण 16, 11, 27 आणि 1, 28 मग शेवटी 58
महिला आपण आरक्षित करायचे होत्या. मग उर्वरित जे 60 सर्वसाधारण जागा होत्या त्या 60पैकी 30 महिलांसाठी सर्वसाधारण राखीव ठेवायच्या होत्या. त्यामुळे आपण जे सर्वसाधारण महिला ज्या प्रभागामध्ये फक्त एकच महिलासाठी राखीव असलेल्या ठिकाणी आपण सर्वसाधारण महिला म्हणून आपण नेमून देण्यात आलं.